सद्गुरुनाथ महाराज की जय। नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणार हे शारदीय नवरात्र आणि या नवरात्रा निमित्त आपण रोज एक स्त्री संताची दुर्गा म्हणून पूजा करणार आहे। स्त्री हे दुर्गेचं रूप आहे, शक्तीचं रूप आहे, आईचं रूप आहे। दुर्गा म्हणजेच आई। म्हणून या नवरात्री निमित्त संत चरित्र सांगताना मन असं आनंदानं भरून आलंय। आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू आई माझी। आपल्या मुलाच्या जीवनामध्ये सौख्य फुलावं हीच प्रत्येक आईची इच्छा असते। आणि या आसेनं जगणाऱ्या आजच्या ज्या स्त्री संत आहेत ते म्हणजे माता रुक्मिणी। माता रुक्मिणी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहते ती सावळ्या विठुरायाची रुक्मिणी। ही रुक्मिणी सुद्धा विठुरायाचीच आहे। पण ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करती हो, अशी ज्येष्ठ संत म्हणजे रुक्मिणी माता, म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई यांच्या आई। वडिलांना पडलेल्या दृष्टांत स्वप्नाला त्यांनी स्वीकारलं आणि ज्या ठिकाणी वडिलांनी आपला विवाह करून द्यायचं ठरवलंय त्या घरामध्ये आनंदानं गेल्या। त्यांचे पती विठ्ठलपंत कुलकर्णी यांना सुद्धा असंच दृष्टांत स्वप्न पडलं होतं। हा योग असतो, कारण हा योग अलौकिक संतती निर्माण करण्यासाठी होता। पण कुठल्याही गोष्टीला वेळ असावी लागते, वेळ यावी लागते। त्याप्रमाणेच त्यांच्या जीवनामध्ये रुक्मिणी आणि विठ्ठलपंतांच्या जीवनामध्ये घटना घडत होत्या। विठ्ठलपंत ज्ञानी होते, त्याबरोबर वैराग्यही त्यांच्याकडे होतं। काही दिवस संसारात राहिल्यानंतर त्यांनी पत्नीला बोलून दाखवलं की माझं आता संसारामध्ये मन रमत नाहीये। 6-7 वर्ष करत करत 12 वर्ष आपला संसार झालाय आणि आता मला कुठेतरी तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे। रोज विठ्ठलपंत बुणबुण आपल्या पत्नीजवळ बोलून दाखवत होते। चिडून रागवून सर्वसामान्य पत्नीप्रमाणे रुक्मिणीबाई म्हणाल्या की तुम्हाला जायचं आहे ना तर जा। आणि हीच आपल्या पत्नीची आज्ञा समजून, परवानगी समजून विठ्ठलपंत रातोरात घर सोडून निघून गेले आणि त्यांनी संन्यास आश्रम स्वीकारला। इथपर्यंतची कथा आपण सगळेच नेहमी ऐकतो। सद्गुरूंच्या कृपेनं, निष्ठेनं माता रुक्मिणी सिद्धेश्वर मंदिराच्या दारातल्या पिंपळाला प्रदक्षिणा घालत होत्या। त्या ठिकाणी आलेल्या मुनिवरांनी त्यांची स्थिती ओळखली आणि तुझे पती आहेत त्यांच्यापर्यंत पोचवायची जबाबदारी माझी। त्याप्रमाणे रुक्मिणी माता आपल्या आई वडिलांना घेऊन त्या मुनींच्या बरोबर काशीला गेल्या। त्या आश्रमामध्ये त्यांनी आपल्या पतीला ओळखलं आणि गुरूंच्या आज्ञेनं संन्यास आश्रम सोडून विठ्ठलपंतांनी गृहस्थाश्रम स्वीकारला आणि कसरत सुरू झाली त्या माऊलीची। येणाऱ्या जाणाऱ्या सर्व शेजाऱ्यांनी, नातेवाईकांनी, कर्मठ लोकांनी संन्यासाचा संसार
म्हणून यांची कुचेष्टा करावी, कुणी दारात उभं राहून घेऊ नये, कुणी मदत करू नये. अहो, साधं हळदी कुंकवाला सुद्धा रुक्मिणी मातेला कोण बोलवत नव्हतं. अशा अवस्थेमध्ये काही दिवस आपेगावला, काही दिवस आळंदीला असे ते पती पत्नी राहिले. कारण कुठल्याही व्यक्तीला अपमान सहन करायची वेळ आली तेव्हाच त्यांची किंमत कळते, त्यांची सचोटी लागते. कारण चित्त शांत असेल, परमेश्वरावर विश्वास असेल तर अपमान सहन करण्याचं सामर्थ्य मिळतं. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. तसंच रुक्मिणी माता टाकीचे घाव सोसत होत्या. एकच शब्द कानात घुमत होता की अलौकिक संतती आपल्या पोटी जन्माला येणार आहे. पण ती कधी येणार आहे, कशी येणार आहे? घरात तर 18 विश्व दारिद्र्य आहे. भिक्षा मागितल्याशिवाय रोजचा प्रपंच चालत नाही. पती विद्वान आहेत, पण त्यांना कुणीही उद्योगासाठी बोलवत नाही. मी सुद्धा सक्षम आहे, पण मीही काही करू शकत नाही. साधं इंद्रायणीचं पाणी सुद्धा लोकांच्या समोर घेऊन मी आणू शकत नाही घागर भरून, कारण माझा विटाळ समाजाला होतोय. कितीही अवहेलना, पण एकच ध्यास होता, अलौकिक संतती जन्माला येणार आहे. आणि तो योग आला आणि त्यांना पहिलं पुत्र रत्न प्राप्त झालं. काय आनंद झाला असेल दोघांना. नाव ठेवलं निवृत्तीनाथ, निवृत्ती. कारण आता कशाचीच अपेक्षा राहिली नव्हती, त्यामुळे निवृत्ती नाव ठेवलं. त्यानंतर ज्ञानाचा उदय झाला. 2 वर्षानंतर दुसरं बालक जन्माला आलं. नाव ठेवलं ज्ञानदेव. एकदा का ज्ञान मिळालं की अध्यात्माची शिडी चढावीच लागते. तिसरं अपत्य घरी आलं. नाव ठेवलं सोपान. आणि याबरोबरच शक्तीही हवीच. आणि 2 वर्षानं घरी बालिकेचा जन्म झाला. आदिमाया, आदिशक्ती, मुक्ताई. 4 अपत्यांसह पती पत्नींचा आनंदाचा आणि समाधानाचा संसार सुरू होता. समाधान कशाचं? आपल्या मुलांकडे पाहताना त्या माऊलीला आपली संतती अलौकिक आहे हे जाणवत होतं. कारण त्यांचं पाठांतर, त्यांचा एकपाठीपणा, लहान वयात असलेली समज, एकमेकांना समजून घेण्याची तयारी आणि भावंडांच्या मध्ये आपापसात असणारं प्रेम, सगळंच अलौकिकतेचं दृश्य पती पत्नी पाहत होते आणि समाधानी होते. आई मुलासाठी काय काय करते त्याचं उदाहरण म्हणजे रुक्मिणी माता. संन्याशाची मुलं आहेत म्हणून अवहेलना लोक करत होते. याचं प्रायचित्त म्हणून त्र्यंबकेश्वर येथे जाऊन ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करावी असा संकल्प मनी घेतला आणि ते आपल्या 4 मुलांना घेऊन त्र्यंबकेश्वरला निघाले. प्रवास खडतर होता. चिमुकली मुक्ता, चिमुकला तो सोपान देव चालताना थकत होते. आळीपाळीने त्याला उचलून कडेवर घ्यावं. ज्ञाना आणि निवृत्ती मात्र आई वडिलांच्या बरोबरीने चालत होते आणि ब्रह्मगिरीला पोचले, त्र्यंबकेश्वरला पोचले. त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं आणि ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायचा संकल्प करून बाहेर पडले. रोज सकाळी लवकर उठून निघावं, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करून यावं असा संकल्पात
रोज कुटुंब ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालत होतं. एक दिवस अचानक सोसाट्याचा वारा सुटला, विजा चमकायला लागल्या आणि एक वाघ त्यांच्या पाठीशी लागला. तो निवृत्तीनाथांच्याच कडे धाव घेऊ लागला. त्याला भिवून निवृत्तीनाथ पळत सुटले. ते गहिनीनाथांच्या गुहेमध्ये जाऊन पोचले. गहिनीनाथ आपल्या शिष्याची वाटच पाहत होते. पलिस लागता लोहासी सुवर्ण होय बावन कशी, तशी अवस्था त्यांची झाली. सद्गुरूंनी निवृत्तीनाथांच्या मस्तकावर हात ठेवला, शक्तिपात झाला आणि सद्गुरूंनी त्यांना अनुग्रहित केलं. त्या ध्यानमग्न अवस्थेत जवळजवळ 7 दिवस निवृत्ती त्या ध्यान अवस्थेत होते. तेव्हा त्यांनी डोळे उघडले, तेव्हा ते निवृत्तीनाथ झाले होते. त्यावेळी गहिनीनाथांनी त्यांना इतरांना अनुग्रह देण्याचा पण अधिकार दिला. ज्या वयात आपण कुठलीही गोष्ट करू शकत नाही, त्या वयात गहिनीनाथ त्या कृपेनं निवृत्तीनाथ सद्गुरु अवस्थेला पोचले होते. काय त्या आईचं भाग्य आहे. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव आणि सोपान हे साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेशाच्या रूपात त्यांच्या घरी जन्माला आले. समर्थ रामदास स्वामींनी नवरात्राच्या आरतीमध्ये हाच उल्लेख केलाय. ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करती हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. आपल्या मुलांची प्रगती बघून रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंतांना अतिशय आनंद झाला होता. पण परत आळंदीत आल्यानंतर त्यांना तेच दुःख, तोच अपमान सहन करावा लागत होता. त्यांनी पंडितांना विचारलं, तेव्हा त्यांनी देहांत प्रायश्चित्ताशिवाय कुठलंच प्रायश्चित्त तुमच्यासाठी नाही आहे. आपल्या मुलांना पुढचे दिवस चांगले येण्यासाठी, त्यांचं आयुष्य समाधानानं फुलण्यासाठी त्या मातेनं आपल्या 4 चिमुकल्यांना अत्यंत दुःखद अंतःकरणानं निरोप देऊन पती पत्नींनी जलसमाधी घेतली. आई मुलांसाठी काय करू शकते हे दाखवून देणारं हे रुक्मिणी मातेचं चरित्र. आपण ज्ञानदेवे रचिला पाया नेहमी म्हणतो, पण या पायाला सुद्धा पाया घालणाऱ्या रुक्मिणी माता, शुद्ध बीजाचे पोटी फळे रसाळ गोमटी. पण हे शुद्ध बीज काय आहे? तावून सुलाखून निघालेलं हे शुद्ध बीज. आई आपल्या मुलाला परिपूर्ण बनवते. आई आपल्या मुलासाठी त्याग करते. आई आपल्या मुलासाठी प्राणाचा सुद्धा त्याग करते. कारण का? आपलं अपत्य अलौकिक व्हावं, अलौकिक व्हावं. आणि त्या ज्ञानदेवानी संपूर्ण समाजाच्या उद्धारासाठी परमेश्वराकडे प्रसादान मागितलं. आजही त्या रुक्मिणी मातेचं नाव घेताना डोळ्यासमोर आई उभी राहते, कर्तव्य दक्ष दाखवणारी आई. अशा या रुक्मिणी मातेच्या चरणी आज नवरात्राच्या प्रथम माळेचं शतशः शतशः नमन. अम्मा माता